नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला. शिंदे गटाच्या शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. या प्रकरणी विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर हल्ला केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी टोला लगावला आहे. फडणवीस यांनी काही लोकांना गोळ्या मारण्यास सांगितलं होतं का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. 3 रंगांचं हे सरकार आहे, 2 बायका आणि फजिती ऐका, काय चाललंय या सरकारमध्ये, असा सवाल करत एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. तर एकनाथ खडसे पुढेही असे म्हणाले, कुणाकुणाचं काय भाग्य फुलतं, रिक्षावाला मुख्यमंत्री होतो, टपरीवाला मंत्री होतो, अशी खोचक टीका एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केली. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी केलेल्या खोचक टीकेवर शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय. आमचा संसार सुखाचा चालला आहे, आमची फजिती वगैरे काही नाही, असं म्हणत संजय शिरसाट यांनी एकनाथ खडसे यांच्यावर पलटवार केलाय. तर एकनाथ खडसे यांनी महिलांवर बोलणं हा सुद्धा विनोद झालाय असं वक्तव्य करत खोचक टोलाही शिरसाट यांनी लगावला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासह मराठी शाळा, महाविकास आघाडीतील प्रवेश, अयोध्या यावर भाष्य केलं. माध्यमांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांचा तुमचा पक्ष महाविकास आघाडीसोबत जाणार का, असा सवाल केला. यावर बोलताना ते म्हणाले, पुढे ठरवू काय करणार, अजून वेळ आहे. सर्व जागा लढवाव्या अशी मागणी पक्षातून होते. कुठे निवडणूक लढवावी याबाबत चाचपणी करत आहोत. सत्ताधारी पक्ष ही चाचपणी करत आहेत, आम्हीही करतोय. दरम्यान राज ठाकरे मावियासोबत आले तर घेणार का, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला होता. तेव्हा राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रण दिलं नव्हतं, ते तरी आले. यावर राज ठाकरे म्हणाले, आत्ताचे लवंडी कुठे जातील याचा पत्ता नाही. यांचा महाविकास आघाडीकडे कोण जाणार त्यांचाच काही भरोसा नाही. इंडिया आघाडीत नितीश कुमारही होते, कुठे गेले, असे राज ठाकरे म्हणाले.